इकडे तुला एक फार महत्वाची न्यूज द्यायची होती. निवेदिता मॅम रात्री तुझ्या घरी राहायला आल्यात हेच सांगायचं होतं ना. तुला कसं माहित? कसं आहे ना, आपल्याला जर एखादी लढाई खरंच जिंकायची असेल ना, तर अपोजिशन पार्टीमध्ये काय सुरू आहे ह्याची प्रत्येक न्यूज आधी आपल्याकडे असायला हवी. आणि असं पण तुम्हाला हे रात्रीच सांगायला हवं होतं. आय नो, पण ते काल रात्री पॉसिबल नव्हतं. इनफॅक्ट काल रात्री घरी गेल्यावर मला स्वतःला शॉक लागला होता. एनिवे, आता आपला पुढचा प्लॅन काय आहे? आता तुझ्या समोर एक नाही तर 2 महत्वाचे टार्गेट्स आहेत. 2? एक तर लवकरात लवकर निवेदिता मॅमला घरातून बाहेर काढ. आणि जोपर्यंत त्या तुमच्या घरात आहेत ना, तोपर्यंत भैरवीची बाजू स्ट्रॉंग असणार आहे. आणि दुसरा टार्गेट? भैरवीला धडा शिकवायला हवा. इतका चांगला नवरा असतानाही ती त्या राजनच्या नादी लागली आणि हे मला मुळीच आवडलेलं नाहीये. ए स्वप्ना, कम ऑन या. मी तुला या आधीही सांगितलंय, जस्ट इग्नोर देम. आपल्याला आता त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. आपण आपल्या फ्युचरचा विचार करूया. कसा नवरा आहेस रे तू? स्वतःच्या बायकोला दुसऱ्या माणसासोबत फ्लर्ट करू देतोस. हे बघ, असं काही नाहीये. हे बघ, मला आपलं नातं जास्त महत्वाचं वाटतं. सो प्लीज इग्नोर देम अँड लेट्स फोकस ऑन अस. एक तर तुझी बायको त्या राजनकडे गेली म्हणून मी तुला आधार दिला. तुझ्या काळजीतून मी तुझ्या प्रेमात पडले आणि आज तू माझ्याकडे तुझ्या बायकोची वकिली करतोयस. मग काय करायला हवं असं वाटतं तुला? तुझ्या बायकोला संपव. पायात काटा रुतला म्हणून आपण चालणं बंद करत नाही. तो काटा मोडून काढायचा असतो. आणि इथे तुझ्या आणि माझ्या सुखात भैरवी हा मोठा काटा आहे. स्वप्ना, लेट मी टेल यू वन थिंग. मला मान्य आहे भैरवीवर माझा राग आहे, म्हणून छोटं मोठं नुकसान ही गोष्ट वेगळी आणि तिचा जीव घेणं ही गोष्ट वेगळी. भैरवीचाच काय, मी कोणाचाही जीव घेऊ शकत नाही. इनफॅक्ट भैरवीला मी साधी इजा सुद्धा करणार नाही. म्हणजे तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये? आहे, ऑफकोर्स आहे. भैरवीचा तिरस्कार करतो म्हणून मी काय तिचा जीव घेऊ? हे बघ स्वप्ना, मी असा विचार सुद्धा करू शकत नाही आणि तुझ्या सांगण्यावर तर नाहीच नाही. हे आणखीन एक, तू जर दुसऱ्या कोणाला सांगून हे जर केलंस तर ते तुझ्यासाठी चांगलं नसेल. ठीक आहे, मग मलाही आता आपल्या नात्याबद्दल विचार करायला हवा. माझ्यावर प्रेम आहे म्हणतोस आणि माझ्या प्रेमासाठी काहीही करायची इच्छा नाहीये तुझी. दिस इज नॉट डन अनिश. स्वप्न, वेड्यासारखं बोलू नकोस. एखाद्याचा जीव घेणं हा खूप मोठा गुन्हा आहे. तू 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 प्लीज शांत हो, काम डाऊन. बघ, आपलं एकमेकांवर प्रेम आहे की नाही. सो तुला आपलं फ्युचर जेलमध्ये बघायचंय का? तुला माझं म्हणणं पटत नसेल तर इट्स फाईन. यू जस्ट स्टे आउट ऑफ इट. मी बघेल मला काय करायचंय ते. बाबा, नवीन बाई घरात कोण आहे? कॉमेडी कॉमेडी तू इथे काय करते? लपवते काय? बरं, तू इथे काय करते? लपवते काय? बोल. अरे बापा, काय पीठ गव्हाचं? नाही ते कळतंय, पीठ आहे ते काय आता घ्यायला लावायला आणलंच काय ते सगळं? डोक्यात काय माती भरेल आहे का तुमच्या? ते कपडे बदलायला आतमध्ये गेले ना, मग काय, मग त्या बाहेर आली का मग तिचा मी प्रसाद घेतो बरोबर असं तिच्या अंगावर टाकतो मी. त्याने काय होणार आहे? तिले आहे धुळीचा त्रास. तर धुळीच्या त्रास पीठ आहे ना, हे नाकातोंडात असं जाईन तर शिंकावर शिंका देऊन बाई घुसमुसून जाईल आणि मग ती मायाशी भांडण काढेन की काव बाई मायावर काऊन तू पीठ उडवलं.
मम्मी काय मागे हटतो का? मम्मी भांडीन, मग आवाज होईल, मग दांगडो होईल, एकच गोंधळ होईल आणि मग सारे घरातली माणसं एकत्र येतील, भाऊजी येतील आणि मग विचारतील काय झालं. मग मी सांगेन की बाबा हे या घरात ह्या 2 सायका मायका ज्या आल्या त्या कुठल्या कारणानं आल्या ते खरं कारण मी भाऊजीला सांगेन. मग काय शिस्त म्हणजे शिस्त. आणि या घरात खोटं बोललेलं चालत नाही. वा, वा. असं टॅन, 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 टॅन. काहून तुला गोल झाली? सांगतो, तू तर ना जेवणची आईच दिसून राहिली ना. कोणाची आई? जेवण कोणा? नाही ते आम्ही काय करतो, मी आणि अनिशा नाही रात्री आम्ही इंग्लिश पिक्चर बघतो. नाही ना मला काय समजतं त्यातलं, चित्र हालतात ना फक्त. नाही चांगलेच तर वाईट नाही बघत आम्ही. तर त्याच्यात तो एक जेम्स बॉन्ड आहे. तो असं डोकं लावून ना असं पकडतो सगळ्यांना. असं त्याची आई दिसून राहील ना तो. डोसके बाज. वाय वाय वाय. मुलांनो इकडे या. काय झालं? तुम्हाला गंमत बघायची? करायची आहे गंमत. सांगते. पण आपण नक्की असंच करायचंय? हो असंच करायचंय. गाडकीताई आपल्या निविताई आपल्याला काय सांगतात, कोणालाही त्रास द्यायचा नाही, हे बॅड मॅनर्स आहेत गो. अरे चांगल्या लोकांना नाही त्रास द्यायचा, पण जे दुसऱ्यांना त्रास देतात अशा लोकांना धडा शिकवायला नको. हो बरोबर. अरे मी काय म्हणते, तुमची निविताई या घरात यायला नकोय असं ज्यांना वाटतंय अशा लोकांना आपण लेसन शिकवायला नको. हो हो आपण त्यांना लेसन शिकवायला हवा. जा लवकर जा. तुम्ही माझ्या मावशीला खोटं ठरवणार? तुमचीच कशी गंमत करते ना ते बघा. येते काय आली पांढरी पाल. पांढरी पाल नाही, बॉयलर मुर्गी गारगी आहे ना. काय सांगतो ती येते ते बरं झालं का. मग तिचं पण खोटं उघडं पाडू आपण. हा ते नंतर पाडा, पहिले व्हिडिओ काढा लागते त्याच्यासाठी. उघडं पाडाले व्हिडिओ काढा तिकडे. चल. तुम्ही इथे काय करताय आणि हे हातात काय तुमच्या? याले गव्हाचं पीठ म्हणते. मैसून बाई आतमध्ये भैरवी तिला विचारतो ना की गव्हाच्या पिठाचं आणखी काय काय करू शकतो बा, म्हणजे चपात्या होतेच, पुऱ्या पण होते, तर आणखी काय करू ते विचाराले मी इथे उभी आहो. आपण ना चोर पोलीस खेळूया. हे बघ माझ्याकडे ही गन आहे, म्हणजे बघा मी पोलीस आणि तुम्ही सगळे चोर. रेडी? 1 2 3 सगळं. मी तुमचा सगळा प्लॅन ऐकला होता. घरी आलेल्या पाहुण्यांसोबत तुम्ही प्रँक करता, हे चुकीचं आहे. आपण जे दुसऱ्यासोबत करतो ना तेच आपल्यासोबत होतं. बघा काय झालं? काय पाहिलं का भाऊजी? पोट्टे दोन्ही पोट्टे बघा कसे शिस्त नाही ना, बेशिस्त आहेत पोट्टे. काय केलं बघा ना. मोठं शिस्त म्हणजे शिस्त म्हणते तुम्ही. बरं कसे बेशिस्त झाले तुमचे नातू. अक्कल आहे का अजून हसून राहिला? ईशान, हिरा, तुम्ही अजूनही जास्ती चुकीच्या गोष्टी करायला लागल्यात. आता तुम्हाला शिस्त कुठल्या प्रकारची लावायची मला काय कळत नाहीये. काका त्यांना नका ओरडू, त्यांनी माझ्या सांगण्यावरून हे केलं होतं. त्यांच्या वतीने मी सॉरी म्हणते. तुझी पहिलीच चूक आहे, मी तुला ओरडणार नाही.
पण पुन्हा असं करू नकोस. आधीच आमच्या पुढे जास्ती प्रॉब्लेम आहेत. तुमचा मनस्तापाने नकोय आम्हाला, कळलं? हो, मी पुन्हा नाही वागणार असं. पुन्हा नाही करणार. हो, जा 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 बाथरूम मध्ये जा आणि सगळं तोंड बिंदू धुवा. काय दिसतंय बघा ते. आरशात बघितलं स्वतःच घाबराल. काय करतो सगळेच बोलून राहिले ना आम्हाला. आता कोण पाहता? तुझे सांगतो एका 2 पट्टी कमी होती त्यात ती बॉयलर मुर्गी आली अजून एक. गार्गी आहे तिचं नाव. बघा तिथे. नको तिथं कॉमेडी करतो तुम्ही. आता मला भैरवी, ह्या आरोपातून तुझी सुटका होणारच होती, पण निवेदिताबाईंमुळे ह्या गोष्टी जरा कमी त्रासाच्या आणि वेगाने झाल्या. हो, अगदी खरंय. म्हणून तर काल त्यांच्या घरी अडचण होती तेव्हा हक्काने आमच्या घरी आल्या. मला इतकं बरं वाटलं ना. आणि आई, अगं आपणहून सगळ्यांसाठी त्यांनी नाश्ता केला. खरंय. अगं ही अशी चांगली माणसं असतात ना, त्यांना दुसऱ्यांना मदत करण्यातच धन्यता असते. आणि म्हणूनच ना या समाजात हे अशा वाईट प्रवृत्तीचे लोक फिरतायत ना, त्यांच्या वागण्याला या अशा चांगल्या माणसांमुळेच लगाम बसतो. नाही, बाकी सगळं ठीक आहे, पण भैरवी खरा गुन्हेगार कोण आहे हे काही कळलं का? बाबा म्हणाले त्याचं नाव अजून तरी काही समजलं नाहीये. कोण आपल्या मुलीच्या वाईटावर टपलं ना, मला तर काही कळतच नाहीये. भैरवी, त्या दिवशी टेम्पोत आपण मोदक भरले. टेम्पो तिथून निघाला तो थेट सुकटनकर फूडच्या गोडाऊन जवळ जाऊन थांबला, बरोबर? हो, आणि या वेळेला तर राजनचा विश्वासू ड्रायव्हर होता टेम्पोमध्ये, त्यामुळे त्याने काहीच गडबड केलेली असू शकत नाही. अशा वेळी संशयाची सुई फक्त एकाच व्यक्तीकडे जाते, तुझा नवरा अनिश. हो, बाबा काय बोलताय तुम्ही? तुम्ही अनिशवर संशय घेताय? माझ्या नवऱ्यावर? भैरवी, अगं मी सगळ्या गोष्टींचा विचार करून फक्त एक शक्यता सांगितली. अहो तरी पण तुमच्या मनात हे येऊच कसं शकतं बाबा? मला मान्य आहे आत्ता अनिश अडचणीत आहे, त्याला नोकरी नाहीये म्हणून त्याची चिडचिड होतीये. आणि मला हेही माहितीये की बाबांनी मला बिझनेस उभा करायला पैसे दिले, त्यामुळे तो थोडा नाराज आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की माझ्या विरुद्ध तो काहीतरी असं कारस्थान करेल. हो ग बाई, हे बघ तुझ्या बाबांचा फक्त अंदाज आहे तसा. आणि कसं असतं ना बाळा, माणूस आहे ना कधी कधी परिस्थितीमुळे गांगरून जातो. अगं नाही राहत चांगल्या वाईटाची समज त्याला. आणि कदाचित अनिशाही त्या मनस्थितीतून जात असेल, आणि कदाचित ना म्हणूनच अनावधानानं त्याच्याकडून झाली असेल ही चूक. हे बघ, तुला हे पटतंय ना, त्या दिवशी तू मोदक करून दिलेस आणि अनिशने ते पोहोचवले, आणि या सगळ्या दरम्यान फक्त अनिश आणि तो ड्रायव्हर हे दोघंच होते की नाही, बरोबर? आई बास, मी काहीही ऐकून घेईन दुसरं, पण अनिश विरुद्ध हा आरोप मी नाही ऐकून घेणार. आई तो मनाने वाईट नाहीये, त्याचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी तो माझं असं नुकसान नाही करणार. मला बदनाम करण्यासाठी तो कुणाच्या जीवाशी नाही खेळणार, एवढं तरी ओळखते मी माझ्या नवऱ्याला. आणि मुळात असं काही झालं असतं ना तर सगळ्यात पहिले बाबांनी त्याला घरातनं बाहेर हाकललं असतं. उगाच दुसरं कोणी मिळालं नाही म्हणून अनिशला दोष द्यायचा, हे बरोबर नाहीये. अगं हो हो, नको रागावस एवढी. आम्ही काही लगेच तुझ्या नवऱ्याला गुन्हेगार वगैरे ठरवत नाही आहोत. आई राहू दे, मला कळलं आता तुमच्या मनात काय आहे ते. आणि माझ्या नवऱ्याविषयी जर तुमच्या मनात हे असं असेल ना तर प्लीज सध्या आपण न भेटलेलंच बरं. अगं येते मी. काय मुलगी आहे ही भैरवी? तुला माहिती आज आजोबा आपल्यावर ओरडले. आता आपण घरात पसारा नाही करत, घरात मस्ती नाही करत, तरी आज आपल्याला आजोबा ओरडले. हो ईशान, आणि ते गार्गी ताईवर चिडले. मला त्यांचा खूप राग आला. आणि ती आपली गेस्ट आहे ना. हो ग. अरे काय चाललंय तुमचं? काका तुम्हाला ओरडले त्याला अर्धा दिवस होऊन गेला, अजूनही तुमच्या डोक्यात तेच आहे का? अरे असं करून कसं चालेल?
पुढे कसं करायचं? पण गार्गीताई, आजोबा आमच्यामुळे तुला ओरडले आणि ती गोष्ट आम्हाला अजिबात नाही आवडलीये. मग मला पण तुम्हाला सॉरी म्हणायला हवं, कारण आयडिया तर माझीच होती ना. झालं तर मग विट्टम फाट. चला आपण खेळूया. गार्गीताई, तुला आठवतंय ना आजोबा काय म्हणाले? आमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, आम्हाला अजून टेन्शन नका देऊ. अरे काका काय बोलले मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. आणि खरंच आपल्या घरात ना खूप प्रॉब्लेम्स आहेत. अरे तेच, जर निवीताई आपल्या आजी बनून इकडे आल्या असत्या ना, तर अशा सगळ्या गोष्टी होणारच नाहीत. त्या आपल्या सेव्हियर आहेत ग. हो गार्गीताई, आणि निविताईंकडे ना सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. आपण त्यांचं लग्न करून टाकूया, हे फायनल आहे. आपण म्हणतोय तितका लग्न हा विषय सोपा नाहीये. अरे का सोप्पा नाहीये? काय प्रॉब्लेम आहे? अरे लग्न म्हणजे काही खेळ नाही. लग्न ही खूप पवित्र गोष्ट आहे आणि लाईफ टाइमची कमिटमेंट असते. कुणीही असं कुणाशी लग्न करू शकत नाही. असं कसं? लग्न हे लग्न असतं. एक नवरा एक बायको, झालं लग्न. आणि आपल्याकडे तर दोघंही आहेत ना, मग काहीच प्रॉब्लेम नाहीये ग. पण दोन चांगली माणसं जर एकत्र येत असतील तर काय प्रॉब्लेम आहे? लग्न करून टाकूया. अरे फक्त तेवढंच पुरेसं नाहीये, त्या दोघांनाही एकमेकांशी लग्न करावं असं वाटलं पाहिजे ना. काय झालं? कोणाच्या लग्नाची चर्चा सुरू आहे? काही नाही, हे ना दोघं माझ्याच लग्नाविषयी विचारतायत आणि मी त्यांना तेच सांगते, लग्न म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, खूप मोठी कमिटमेंट असते. माऊ, भैरवी, हे काय झालं? तू अगं, हे भैरवी, काय रडतेस तू? काय झालं सांग मला भैरवी. माऊ, अगं बोल ना, काय झालं? का रडतेस तू? हा चला. अगं पण भैरवी, तू खाली जा. हे भैरवी बोल ना, काय झालं? ते असं कसं बोलू शकतात अनिश? कोण? कोणी बोललं का तुला काही? कोण बोललं? आता बाबांकडे गेले होते मी. त्यांना काय वाटतंय माहितीये? या मोदकांमुळे जी विषबाधा झाली त्यात तुझा हात असेल. काय? तुला आश्चर्य वाटतं याचं अनिश? मला राग आला होता. ते असं विचारही कसा करू शकतात? ती आता बाबांची भांडून आली अनिश. तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे भैरवी? ऑफकोर्स अनिश, तुझ्यावर नाही ठेवणार तर कोणावर ठेवणार मी विश्वास? ऑफकोर्स आय कम्प्लिटली ट्रस्ट यू. हे बघा, मला माहिती आहे त्या पोलीस ऑफिसर मॅम त्या घरात राहत आहेत, पण तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. टेन्शन आता घेणार नाही. निवेदिता मॅडम त्या मुलीच्या मागे सावलीसारख्या आहेत. असू द्या, मला अक्कल नका शिकवू. तुम्ही जे काम दिलंय ते व्यवस्थित करा. बाकीच्या गोष्टींची काळजी मी घेईन. अहो तुम्ही काय करणार आहात? मी बोलले ना, मी बघेल ते. तुम्ही फक्त यावेळी मला काही कारण देऊ नका. उद्याची सकाळ भैरवीने बघता कामा नाही, समजलं? काय? ए, भैरवीचा नवरा बोलतोय मी. माझ्या बायकोला हात जरी लावलास तर तुझी काय हालत करीन याचा विचारही तू करू शकत नाहीस, कळलं? एकेकाला संपवून टाकेन, लक्षात ठेव. काय केलंस? हॅलो हॅलो, काय केलंस? का धमकी दिलीस त्यांना? पोकळ धमकी नाही आहे ही. आय मीन इट. भैरवीच्या केसाला सुद्धा हात लावलास तर तुझी कशी वाट लावीन याचा तुला अंदाजा सुद्धा नाहीये.
बेबी असं काय करतोयस तू? आपल्याला जर आपल्या फ्युचरचा विचार करायचा आहे तर तुझा पास्ट पुसायला हवा ना आपण. ऍब्सोल्युटली करेक्ट. पास्ट पुसायलाच हवा, पण तो तुझ्याशी जोडलेला. स्वप्ना, तू मला पडलेलं एक वाईट स्वप्न आहेस. आपलं प्रेम हे एक नाईटमेअर आहे आणि मला ते लवकरात लवकर संपवायचं आहे. हे ओरडू नकोस. मी तुला आधीच वॉर्न केलं. भैरवीच्या वाटेत कोणी गेलं तर मी त्या सगळ्यांची वाट लावीन, तुझी सुद्धा.